ही कथा आहे श्वेतकेतूची, जी आपल्याला शिकवते की देव हा प्रत्येक गोष्टीमध्ये, जगातील प्रत्येक अणुरेणूमध्ये अस्तित्वात आहे. ही स्टोरी सुरू करण्याच्या आधी आपल्याला विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं. हा चॅनल पूर्णतः मोफत आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला अशाच विविध कथा या वेळोवेळी रिलीज झाल्यावरती त्याच्या नोटिफिकेशन्स मिळतील. चला सुरू करूयात आजच्या कथेला. तर एकेकाळी उद्दालक नावाचे एक महान ऋषी होते. त्यांना श्वेतकेतू नावाचा एक 12-13 वर्षांचा गोड मुलगा होता. श्वेतकेतू हा आपला बहुतेक वेळ मित्रांसोबत खेळण्यात आणि मौज मजा करण्यात घालवत असायचा. त्याच्या वडिलांना त्याच्या शिक्षणाची काळजी होती, म्हणूनच त्यांनी श्वेतकेतूला शिक्षण घेण्यासाठी एका सक्षम गुरुकुलामध्ये पाठवलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्वेतकेतू घरी परतला, पण त्यावेळी त्याच्या वडिलांना असं जाणवलं की श्वेतकेतूला आता त्याच्या ज्ञानाचा अभिमान वाटू लागलाय. त्याला गर्व होतोय आणि या अशा अहंकारामुळे त्याला जीवनाचे सत्य समजण्यापासून रोखलं जाईल हे त्याच्या वडिलांना कळालं आणि म्हणूनच त्याच्या वडिलांनी त्याला एक मौल्यवान महत्त्वाचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तर झालं असं की एके दिवशी त्याच्या वडिलांनी म्हणजेच उद्दालक ऋषींनी श्वेतकेतूला बोलावून विचारलं की बेटा, तुला असं ज्ञान मिळालं आहे का की जे तुला ऐकू येत नाही ते ऐकायला, अकल्पनीय गोष्टींवर विचार करायला आणि ज्या गोष्टींचं तुला ज्ञान नाही त्या समजून घ्यायला सक्षम करतं? श्वेतकेतूला त्याच्या वडिलांचा प्रश्न हा मुळात कळलाच नाही आणि त्याच्यामुळे तो त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा देऊ शकला नाही. त्याच्या वडिलांनी मग स्पष्ट केलं की हे बघ, हा एक मातीचा तुकडा आहे. जेव्हा कुंभार त्याला भांड्याचा आकार देतो तेव्हा त्याचं स्वरूप हे बदलतं, परंतु मूलभूतपणे ती अजूनही मातीच आहे. त्याचप्रमाणे या जगातल्या सगळ्या गोष्टी या एकाच देवाची वेगवेगळी रूपं आहेत, रंग आहेत आणि आकार आहेत. देव प्रत्येक गोष्टीच्या कणाकणामध्ये आहे. ज्याप्रमाणे मातीशिवाय भांडं अस्तित्वात येऊ शकत नाही, तयार होऊ शकत नाही, तसंच हे जग किंवा या जगातील कुठलीही गोष्ट देवाच्या शिवाय अस्तित्वात येऊच शकत नाही. तुम्ही देखील देवाचं एक रूप आहात. ऋषी उद्दालक यांनी श्वेतकेतूला सांगितलं की मातीच्या ढिगाऱ्याला समजून घेतल्यानं आपण त्याच्यापासून बनवलेल्या प्रत्येक गोष्टीपासून जाणून घेऊ शकतो, कारण मातीपासून बनवलेल्या प्रत्येक गोष्टीचे सार हे शेवटी मातीच असते. श्वेतकेतूला त्याच्या वडिलांचे शब्द समजले, पण त्याला त्याच्या वडिलांनी हे सिद्ध करावे असे वाटत होते. तो म्हणाला की वडिलांना देव सर्व गोष्टींमध्ये आहे. उदाहरणार्थ त्याच्या वडिलांनी त्याला वडाच्या झाडाचं एक फळ दिलं आणि ते तोडायला सांगितलं. श्वेतकेतूनं सांगितल्याप्रमाणे केलं. वडिलांनी विचारलं की बेटा, मला सांग आता या फळाच्या आत काय आहे? श्वेतकेतू म्हणाला, त्यात बिया आहेत बाबा. मग त्याचे वडील म्हणाले, आता त्यातील एक बिया कापून टाका. श्वेतकेतूने तसं केलं आणि उत्तर दिलं की आता ह्याच्या आतमध्ये काही नाही. त्याच्या वडिलांनी स्पष्ट केलं की तुम्हाला जे दिसत नाही ते म्हणजे ती दैवी शक्ती आहे, जी एका मोठ्या वडाच्या झाडात वाढेल. या संकल्पनेचे अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी वडिलांनी श्वेतकेतूला पाण्याने भरलेल्या भांड्यात थोडे मीठ मिसळण्यास सांगितलं. त्यानंतर त्याच्या वडिलांनी श्वेतकेतूला विचारलं की बेटा, तुला आता पाण्यात मीठ दिसतंय का? श्वेतकेतू म्हणाला, नाही, पण प्राण्याच्या प्रत्येक थेंबात मिठाची चव आहे. त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक लहान गोष्टीत देव असतो. तो माझ्यात आहे आणि तुझ्यातही आहे. श्वेतकेतूला आपल्या वडिलांनी सांगितलेल्या सगळ्या उदाहरणांचं सार शेवटी कळालं. त्याला आपल्या अभिमानाची जाणीव झाली आणि त्याने कबूल केलं की या जगाच्या प्रत्येक गोष्टीत हा देव आहे आणि माझा अहंकार, जो ज्ञानाचा अहंकार आहे, तो व्यर्थ देखील आहे. ही कथा आपल्याला शिकवते की देव हा जगाच्या प्रत्येक पैलूत, प्रत्येक कणात अस्तित्वात आहे आणि जरी आपण त्याला पाहू शकत नसलो तरी आपण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची उपस्थिती ही जाणवू शकतो. जसे तत्त्वमसी म्हणजे तुम्हीच ब्रह्म आहात. या जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचं अस्तित्व आहे. हीच आपल्याला ही कथा सांगते. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.